अगं सुने ऐक ग, अगं मला सोडून जाऊ नको. तुला सोडून मला कोण आहे दुसरं? तुझंच घर आहे की तुलाच करावं लागतं की सगळे घरची कामं. नाही नाही मला जमत नाही. चालली मी माहेरला कायमची माझ्या भावाकडं. अगं नको की नको की. अगं दिदे तू बॅगा घेऊन कशी काय आलीस? हे बघ दादा, मी आता नवऱ्याच्या घरी राही ना. मला धुनी भांडी स्वयंपाक करून कंटाळा आलाय. होय काय? तू अजिबात टेन्शन घ्याय नाही. तू आमच्या दोघांची इकुलती एक लाडकी बहीण आहेस. तुला इथं आम्ही आयुष्यभर दोघं सांभाळतो. हॅलो उमेश, तुला 4 म्हशी आणायला सांगितलेल्या 4 आण नको. 4च्या ठिकाणी 8 आण. आता माझी बहीण आल्या शेण काढायला. अगं ये की. तिकडे कुठं चालली आहेस? इकडे ये धारे. अरे झाडू पटपट. नाटक करते भावाचा सांगते मोठ्या मोठ्या. तुमच्या पोराला नीट समजून सांगा. माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. मामी मला काही जास्त भूक नाही. मला एकच भाकर करा बघा, पुन्हा शिळ राहते. अहो जावाई, तुम्ही एकच भाकर म्हणतात आणि खायला बसल्यावर सगळा काटा काढतात. महागाल्या माणसाला भाकरी राहत नाहीत आणि शिळाला राहायचं तर लांबच राहिलं. हो, आयफोनचं कव्हर दाखवा. हे घ्या. हे नाही व्यवस्थित, दुसरं द्या. ही घ्या. हे पण व्यवस्थित नाही, दुसरं दाखवा. ही घ्या. 1 नंबर क्वालिटी, फक्त 1100 रुपये. कव्हर चांगला आहे पण लई महाग आहे. 500 रुपये देते बघा. बर, तुमचं नाही माझं नाही, 700 रुपये द्या. 600 रुपये घ्या. नाही होत नाही मग. बरं धरा 700 रुपये. बाई 1100 रुपयाचं कवर 700 रुपयाला भेटलं. 400 रुपयाचा फायदा झाला मला. बाई या दुकानात सेम कवर दिसलाले. चला किती रुपयाला आहे विचारते. हो, असलं सेम कवर किती रुपयाला आहे? फक्त 300 रुपये. हो मॅडम 200 द्या, फक्त 200. हो मॅडम काय झालं, 100 द्या.